नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउजची चॅनल या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा 36 साईजचा ब्लाऊज कटिंग आहे. तर मी इथे ना 4 फोल्ड करून घेते आणि एक घडी आहे ना 9ची येणार आहे. तर बघा इकडे 9ची एक घडी आली, 1.5 इंच 2 इंच एवढं मी जास्तीचा कपडा इथं सोडते आणि आता कट करून घेते. म्हणजे इथं आहे ना बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं आपले कटिंग होतील आणि हा स्लीवसाठी आपण कपडा वापरू शकतो. आणि बघा आता मी ना पहिले बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट तुमच्याशी शेअर करते. मी हे कस्टमरचे ब्लाऊज आहे बरं का. डेली मी व्हिडिओ टाकते ना तुम्हाला. लॉंग व्हिडिओ तर कधी कधी 2-3 दिवसात एक हप्त्यातून येतो. तर बघा शॉर्ट राहता पण लॉंग काही जास्त टाकत नाही, कारण स्टिचिंगच एवढी राहते त्याच्यामुळे मला पण एवढा टाईम राहत नाही. पण म्हटलं चला प्रिन्सेस कटचा ब्लाऊज कटिंग आहे, थोडंसं आहे ना डिझाईन आहे पुढे पण आणि मागे पण, त्याच्यामुळे म्हटलं चला. आणि बघा पूर्ण लंबाई घेते बरं का मी. तर बघा मला पूर्ण लंबाई ना 15 सांगितली, तर मी इथं 16 घेते. आणि इथून आहे ना आता शोल्डर घेते मी. बघा शोल्डर घेतलं आहे 6 घेते शोल्डर. आणि मुंडा आहे ना आर्मोल तो 6.5 घेते. हे ब्लाऊज आहे ना मला आजच्या आज द्यायचं आहे बरं का संध्याकाळपर्यंत, तर अर्जंट आहे. आणि बघा पुढचा गडा घेते, पान गडा आहे पुढचा. तर लांबीला मी घेते ना 7 घेते ही पुढचा गडा. हे आर्मोल 6.5 घेतले बरं का. आणि रुंदीला आहे ना 2.5 घेते आणि इथून बी 2.5च घेते रुंदीला. बघा छान असं मस्त पानगडा घ्यायचा आहे. थोडंसं आहे बघा, अंदाजाने केला बरं का. छान असं मस्त बघा रुंदीला 2.5 घेतला आहे आणि इथून बी 2.5च घेतला आहे. आणि आता 36 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे ना, तर एक घडी 9ची घेणार आहे. बघा इकडे 9 घेतलं, 2 इंच जास्तीचा आणि 8.5 कमरेची फिटिंग, 1.5 इंच जास्तीचा कपडा. बघा पूर्ण लंबाई 15 घेतली, म्हणजे 16 घेतली. 15 आहे ना, तर मी 1 इंच वाढवलं आहे म्हणून 16 आहे. आणि हा पुढचा गडा आहे ना बघू शकता 7 घेतला आहे लांबीला, रुंदीला 2.5 घेतला आहे. शोल्डर पूर्ण 6 घेतलेला आहे, मुंडा 6.5 घेतलेला आहे. आणि ब्लाऊजची एक घडी येते ना ती 9 घेतली बरं का. 36 साईजचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे. आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेतलेला आहे, आपण फिटिंग करतो ना त्याच्यासाठी. आणि कमरेची फिटिंग 8.5 घेतलेली. कमरेची फिटिंग पूर्ण 34 आलेली. त्या 34चे 4 भाग केले, तर एक भाग येतो एक घडी म्हणजे तर 8.5. तर इथं 8.5 घेतलं आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतलेला आहे फिटिंगसाठी. बघा छान असं मी बघा म्हणजे पूर्ण आहे बरं का. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघंच कटिंग करते एक साथमध्ये. आणि बघा आता एवढं आहे ना थोडंसं कट करून घेऊ आपण इथून जास्तीचा जो कपडा येतो. आणि आता मुंडा कट झाला आणि आता शोल्डर पण कट करून घेते. पुढे हुकचं ब्लाऊज नाही आहे, मागे हुकचं ब्लाऊज आहे. तर बघा हे फ्रंट पार्ट आहे ना, तर हा बंद राहणार आहे. हे थोडंसं आहे ना कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून खाकीमध्ये फुगा होत नाही. बघा इकडे फ्रंट पार्ट काढून घेतला आहे. आणि ना आता प्रिन्सेस कटचं आपल्याला माप घ्यायचं आहे बरं का. आता इथून आहे ना वरून मेजर टेप ठेवायचा आहे आणि आहे ना 10.5 वरती इथं पॉईंट काढायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर आहे ना याचं जे अंतर आहे ना 3.5 घ्यायचं आहे बरं का. इथून बघा 3.5 आला बरोबर. आणि इकडनं खालून आहे ना 3 घ्यायचं आहे. हे बघा हे 3 घेतलं मी. आणि इथलं मधलं जे अंतर आहे ना 2 घेतलं आहे बघू शकता. आणि हे जी स्ट्रेट लाईन इथून तर एवढी घ्यायची इथपर्यंत, तर 1.5 इंचाची घ्यायची बरं का. बघा छान असं मस्त इथून आपल्याला हे ना असं राऊंडमध्ये घ्यायचं आहे. आणि हे 1.5 इंचाच्या लाईनला आहे ना जोडायचं आहे. आणि इथून हे 3ची जी लाईन घेतली ना आपण तिथं जोडायचं आहे. परत आपल्याला आहे ना इथं कट नाही करायचं आहे बरं का. मागे हुकचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे. आणि हा जो टक्स इथं आपण घेणार आहे ना ते 2.5 इंचचा घेणार आहे. हे स्टिचिंग करतो ना तेव्हा घ्यायचं आहे हा टक्स. बघा छान आता मी तुम्हाला पूर्ण असं व्यवस्थित बघा हा वरचा पॉईंट आहे ना 10.5ला घेतलेला आहे. परत तुम्हाला एकदा सांगते, त्याच्यावरनं समोर हा 3.5चा घ्यायचा आहे आपल्याला हा टक्स. हा बघा इथं 3.5 लिहिलेलं आहे आणि हा 3 घेतला आहे. त्याच्यानंतर याचं आणि याचं अंतर 2 घेतलं आहे बघू शकता इथं लिहिलेलं. ही सिद्धी लाईन इथपर्यंत 1.5 इंचाची घ्यायची. आणि नंतर मग हा जो राऊंड राहतो ना आपला, हा छान असा मस्त
द्यायचं आहे. त्याच्यानंतर जो आपला इथं एक पॉप निघणार आहे ना, ते प्रिन्सेस कट खूप छान येतं त्याच्याने. बघा कट करून घेते आता. हे पण असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. बघू शकता खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मस्त. आणि हा बघा पानगडा आहे बरं का, हा पण कट करून घेते. हे बघा छान झालं ना. आणि आता याच्यानंतर आहे ना, परत मला त्यांनी व्ही शेप इथं सांगितलं आहे. इथं पुढे येतो ना व्ही शेप थोडासा त्याच्यावरनं, तर मी आता थोडंसं इथं 1.5 इंच 1.25 इंच एवढं आपण अंतर घेऊ शकतो बरं का. हे बघा व्ही शेप, तर पुढे आहे ना व्ही शेप सांगितला आहे त्यांनी मला. आणि इथून असं व्यवस्थित जॉईंट होईल ना, तेव्हा इथून बी थोडंसं असं 1/2 इंच कट करून घ्यायचं आहे. आपण स्टिचिंग करतो ना मग तेव्हा छान येतं. बघा फ्रंट पार्ट एकदम सोप्या छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शेअर केलेला आहे, बघू शकता. आणि आता बॅक पार्ट घेते. बघा पुढे हुकचं ब्लाऊज नाही बरं का, मागे हुकचं आहे पूर्ण बंद. इथून व्ही शेप घेणार आहे. स्टिचिंग केल्यानंतर मी तुम्हाला हे ब्लाऊज दाखवेन, खूप छान आणि सुंदर येतं. तर चला याचं झालं आहे आता. आणि आता बॅक पार्ट घेते. मागे हुकचं ब्लाऊज आहे त्याच्यासाठी ना 3च हुक आहे बरं का. तर इथं मी ना 3 इंचची पाट घेते खालून. मटका गळा आहे छान असा. आणि हा मागचा टक्स घेतो ना, तो 4 इंच अंतरावरती घेतला. आणि याचं अंतर 5 घेतलं आहे. आणि मागचा गळा मटका आहे बरं का, त्याच्यावरनं मी डायरेक्ट कटिंग करते. खूप छान आणि सुंदर असा आला. मला डायरेक्ट कटिंग करायला खूप आवडतं. आणि याचं डीप गळा आहे ना, तर 4 घेतलं आहे. आणि याचं अंतर तुमच्यावरती जेवढा तुम्हाला राऊंड पाहिजे ना तेवढा घेऊ शकता बरं का. पण कंपल्सरी 1.5 छान येतो, मी 1.5च घेते. आणि बघा हे 3 असं खूप छान असं मस्त मटका गळा झालेला आहे. नक्की तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका बरं का. खूप छान आणि सुंदर असे तुमच्यासाठी मी ब्लाऊज कटिंगचे मला जेवढं समजवता येतं ना तेवढं समजवायचा प्रयत्न करते बरं का. तुमच्यासारखीच मी पण एक आहे. तर मला असं मी बॅकग्राऊंडवरती खूप सारे व्हिडिओ पहिले अपलोड केलेले, पण मला आहे ना बोलायला थोडं म्हणजे असं वाटायचं की मला व्यवस्थित जमतं की नाही जमतं, म्हणून मला भीती वाटायची मनातल्या मनात. म्हणून मी काही एवढे बॅकग्राऊंडवरती टाकत होते. पण मला खूप ताईंच्या कमेंट होत्या की ताई आम्हाला हे ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ समजावून सांग. त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी खूप प्रयत्न करते बरं का. आणि बघा मी आता बाईची रुंदी कशी काढायची. बाईची रुंदी बघा, एक घडी आपली चेस्टची एक घडी येते ना 9 आली, तर इथं आपल्याला 1/2 इंच कमी करायचं आहे. बघू शकता हा प्रिन्सेस कटचा एक भाग आहे ना, तर घडी तर 9 आहे. छातीचा एक घडी, तर त्याच्यावरनं आपल्याला रुंदी काढायची. तर इथं मी 8.5 घेणार आहे. बघा 8.5 आली ना. आणि बाईची लांबी तर कस्टमरवर अवलंबून राहते, कस्टमरला आता किती पाहिजे. तर इथं मला 10ची आहे तर मी 11 घेते कस्टमरची बाईची लांबी. हे बघा 11 घेतली. आणि इकडे 3.5 नाही तर 3.25 वरती टिक करू शकता तुम्ही. आणि छान असं मस्त मच्छी कट डायरेक्ट येतो मला. आणि बघा इकडे दंडगेरची फिटिंग आहे ना 5.5 आहे. आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा इकडे घेतला. आणि आता बाई गोलाई जी आर्मोलची गोलाई राहते ना, तर ते मी तुम्हाला माप मोजून दाखवते. बघू शकता हे जे शोल्डर आहे ना, शोल्डरपासून तर आपली मेन फिटिंगची शिलाई राहते ना, तिथून आपल्याला पकडायचं आहे किती आहे असं. तर बघा 7 आली आहे, म्हणजे 7.25 आहे. तर बघा मी इथून तुम्हाला ते पण मोजून दाखवते कुठून आपल्याला मेन शिलाई येईन. बघा इथं 7.25 वरती मी टिक केलेली 1.5 इंच जास्तीचा कपडा. हे बघा इथे ये ना थोडं जॉईंट देईन बरं का. मी एक स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ केलेला आहे की बाईला जॉईंट कशा पद्धतीने देतं असं. कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बाईला जॉईंट देते, कारण प्रत्येक कंपल्सरी मला आता आहे ना लॉंग स्लीव प्रत्येकजण सांगतं की लांबीच बाई बनव असं. त्याच्यामुळे मग जॉईंट तर येतच. आणि बघा खूप छान आणि सुंदर असं मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज मागे हुकचं हे स्टिचिंग करताना मागे कटिंग करीन बरं का. इथं जे आहे ना मागे हुक लावायचं
ते स्टिचिंग करताना करीन. तर चला, हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.